नमस्कार, मी अमित सोलंकी. प्रमुखच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आयाम कलाकारांचा या सेगमेंटमध्ये आज आपल्या सोबत आहेत श्री रमेश पांडुरंग तांबे सर. नमस्कार. ते कवी आहेत, बालकवी म्हणून त्यांची ओळख आहे. आत्तापर्यंत त्यांची 9 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यातील त्यांच्या 2 पुस्तकांना स्वप्न नावाचं जे काव्यसंग्रह आहे याला 2011 मध्ये राज्य पुरस्कार मिळाला होतं आणि धमाल गोष्टी या कथासंग्रहाला 2017 मध्ये राज्य पुरस्कार मिळाला होतं. असे आपल्याला आज वक्ते लाभले आहेत. मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे प्रमुखच्या यूट्यूब चॅनलवर. माझा पहिला प्रश्न असा आहे की बालसाहित्य किंवा बालकविताच का लिहाव्या असं का वाटलं तुम्हाला? असा मी कविता लिहिण्यापूर्वी कोणताही विचार केला नव्हता की आपल्याला फक्त बालसाहित्यच लिहायचं आहे. जसं तरुणपणात सगळे कवी असतात तसा मी सुद्धा शालेय जीवन समजा आणि कॉलेज जीवन सुरू होता कविता लिहित होतो. अगदीच सांगायचं म्हटलं तर वासिम वर्डेकरांची एक कविता आहे, गणपतवाणी विडी पिताना सांगायचा नुसताचा काळ्या. ही कविता बघून मी माझी एक कविता माट्या राजू नावाची एक कविता बनवली होती. माट्या राजू म्हणजे माट्या राजू पुस्तक अभ्यास करताना चालायचा नुसतीचं पाणी आणि म्हणायचा मनाशी सगळी मी नंबर पहिला मिळविला. तर अशी एक कविता होती. मग नंतर मी हळूहळू कविता लिहायला लागलो, प्रेमाच्या कविता लिहायला लागलो. पण त्याला काही बेस नव्हता असा की काय लिहायचं आहे. मी खूप वाचन काहीच करत नव्हतो. म्हणजे शालेय जीवनात मी कधी वाचन केलं नाही आणि त्याही नंतर केलं नाही. त्यावेळी 5-50 कविता लिहून कविता लिहिण्याचा माझा वेळ संपून गेला होता. म्हणजे 10वीत असताना तुम्ही एखाद्या कवितेवरून काय म्हणतात आपण त्याला इन्स्पिरेशन घेतलं. हो. ते लिहिली आणि काही काळ लिहिलं पण त्याचं काहीच केलं नाही आणि ते तसंच्या तसंच ठेवून दिलं. पुढे काही वाचनही नाही केलं आणि पुन्हा लिहिलंही नाही. म्हणजे जवळजवळ मी 40-50 कविता लिहिल्या. त्याचा आकाशगंगा नावाचा एक कविता संग्रह तयार केला छानपैकी, म्हणजे असं हाताने लिहून खाली कवी लेखक रमेश तांबे वगैरे. पण माहीत नव्हतं पुढे आपण काय करू वगैरे. पण साधारण 35 नंतर माझं वाचन सुरू झालं. पण कसं झालं ते मला काही नक्की आठवत नाही. पण मी इतका वाचायला लागलो की दिवसाला 3-3 वेगवेगळी पुस्तके मी वाचायचो. सकाळी कामाला जाताना गाडीत एक वेगळं पुस्तक असायचं, कंपनीत वेगळं वाचन करायचो, घरी आल्यानंतर वेगळं वाचन करायचो. अशा वेगवेगळ्या पुस्तकं वाचायचो. म्हणजे पुढच्या 4-5 वर्ष मी एवढं वाचन केलं की खूप असं भरत गेलो. मी काही कळलं नाही म्हणजे काय चाललंय आपलं. पण माझी एक सवय होती की वाचन करताना नेहमी बाजूला एक वही ठेवायची, एक डायरी ठेवायची आणि त्यात नोंद करायची. काय हा शब्द आवडला, ह्या ओळी आवडल्या, हे वाक्य आवडलं. आणि अशा माझ्या जवळजवळ आतापर्यंत 4 ते 5 डायऱ्या भरलेल्या आहेत. अरे बापरे. हां. आणि खरी कलाटणी मिळाली बालसाहित्याकडे वळण्याची ती म्हणजे साने गुरुजी कथामाला वरळीगाव शाखा. अच्छा. मी तिथे 2001 सालामध्ये एंट्री मारली आणि तिथून पुढे हा प्रवास सुरू झाला. म्हणजे साने गुरुजी कथामाला या वरळीला जे एक मंडळ आहे त्या मंडळात सरांची पहिली कविता सादर झाली असं म्हणायला हरकत नाही. हो. तिथून सुरुवात झाली लिहायला आणि सादरीकरण पण तिकडे शिकलो. अच्छा, सुरुवात तिथे झाली. मग सादर म्हणजे लिखाणाचं ठीक आहे सर, म्हणजे आपल्याला एखादी कविता सुचली ते लिहिणं जितकं कठीण आहे त्याच्यापेक्षा कठीण ते सादर करणं आहे. तर तुमचा पहिला अनुभव ऐकायला आवडेल सर. मी पहिल्यांदा गेलो त्या ठिकाणी एक 20-25 मुलं समोर बसली होती, छोटी म्हणजे 3री ते 7वी या दरम्यानची मुलं असतात तिकडे. आणि आमच्या प्रमुख जे होते कार्याध्यक्ष त्यांनी मला सांगितलं, तांबे एक कथा सांगा मुलांना. पण मी एवढा घाबरलो की मी उभाच नाही राहिलो. म्हटलं पुढच्या लेवल येऊन मी तयारी करीन आणि मगच कविता सादर करेन. कविता म्हणा, कथा म्हणा. आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये मी कविता सादर केली. तिथून सुरुवात झाली प्रवासाला. म्हणजे पहिला प्रयत्न हा भीतीपुढे ढकलला गेला आणि त्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी ती कविता सादर करून दाखवली. आता सर तुम्ही तुमच्या 2 पुस्तकांना जे राज्य पुरस्कार मिळाला तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय आणि ते पुरस्कार मिळाला या तो क्षण तुम्ही आठवून सांगाल का की तुमच्या काय आठवणी आहेत त्या क्षणाच्या? खरं तर मी अनेक वर्ष सुरुवातीला कविता लिहिल्या. म्हणजे कविता लिहायला मी सुरुवात करून पुस्तक येईपर्यंत मला जवळजवळ 10 ते 11 वर्ष गेली. त्या काळामध्ये मी खूप कविता लिहिल्या, वेगवेगळ्या ठिकाणी सादर करायचो. मला अनेक जण मागे लागायचे, अरे पुस्तक कर रमेश, पुस्तक कर. तर मी म्हणायचो, अरे आपलं कुठे पुस्तक आहे, आपण कुठे पुस्तकवाले लेखक कवी बनणार.
तरी माझा एक वलेगावातला मित्र आहे सुकुमार मित्र म्हणून, हां. तो स्वतः पण लिहायचा, त्याची पुस्तकं होती. तो खूप मागे लागला आणि तो पुस्तक बनावंच, आणि मी पुस्तक तयार केलं ते घरच्या घरीच. म्हणजे मित्रांनी DTP बनवला, मित्रांनी चित्र काढली, मित्रांनी सेटिंग केलं, फक्त छापायला दुसरीकडे दिलं पुण्याला. अच्छा. आणि माझं भाग्य एवढं चांगलं की पहिल्याच पुस्तकाला भरपूर पुरस्कार मिळाले आणि राज्य पुरस्कार सुद्धा मिळाला कदाचित. आणि विशेष म्हणजे माझं नाव रमेश तांबे आणि भारत तांबे नावाचा पुरस्कार मला मिळाला. तांबेंच्या नावाचा पुरस्कार मिळाला, योगायोग असं झालं. खूप सुंदर. आणि त्या पुरस्कारामुळे माझ्यातली उर्मी जागी झाली. कदाचित मी कधी असं तिथे थांबलो असतो, बस झालं एक पुस्तक, पण माझा प्रवास सुरू झाला, ते फार महत्वाचं झालं. नाही, खरंच आहे प्रेक्षक, आपलं पहिलं पुस्तक आणि त्याला राज्य पुरस्कार मिळणं हे एक आनंदाची बाब तर आहे, पण त्याने एक नवीन उर्मी येते लिखाणाला पुन्हा. म्हणजे एकच पुस्तक लिहून ते थांबले नाहीत, पुढे त्यांनी ते लिखाण सुरू ठेवलं आणि त्यांच्या दुसऱ्या पुस्तकालाही राज्य पुरस्कार मिळालं. त्याबद्दलच्या काही आठवणी असतील? हा, दुसरं पुस्तक मी म्हणजे साधारण ते माझं 7वं पुस्तक होतं. अच्छा. पुस्तकं करत गेलो, त्याला विविध इतर राज्य पुरस्कार मिळत गेले, वेगवेगळ्या ठिकाणी सादर करत गेलो. खरं तर माझ्या लेखी पुरस्कार महत्त्वाचे नाही आहेत. जसं आपण प्रवासाला निघाल्यानंतर ना रस्त्यात आपल्याला झाडं दिसतात, त्या झाडाखाली आपण आराम करतो आणि निघून जातो. पुरस्कार तसे नसतात. थोडा वेळ आनंद वाटतो आणि मग आपण विसरून जायचं. जसे त्या प्रवासात झाडांची आठवण ठेवत नाही ना, तशी आम्ही पण पुरस्कारांची आठवण ठेवत नाही. प्रवास महत्त्वाचा आहे, त्यात आनंद घेणं महत्त्वाचं आहे. तर बरेच दिवस काही लिहिलं नाही म्हणून माझ्या पत्नीने मला विचारलं, काय सध्या लिहायचं? शिवाजी पार्कला राहून मारता विचारलं. तर विचार करतो मी की तालकथा लिहूया. आणि सांगायला मला आवडेल की मी सलग 1 महिनाभर 25 तालकथा लिहिल्या. त्यातल्या 24 तालकथा मी पुस्तकात घातल्या. त्या कुणालाही दाखवल्या नाही, म्हणजे माझी पद्धतच आहे. मी लिहिल्यानंतर मी डायरेक्ट पुस्तकच करतो, कोणाला परीक्षणाला दिलंय वगैरे काही दाखवत नाही. आणि मला खात्री होती की ह्यावेळेला आपल्याला नक्की पुरस्कार मिळेल, आणि तो मिळाला. एवढी खात्री होती त्याच्यामध्ये. सर, मी एक आणखीन त्या प्रश्नांमध्ये आणखीन एक प्रश्न विचारतो की तालकथा हे पालकांना मे बी माहीत असेल, पण लहान मुलांना माहीत नसेल, तर त्याचं थोडं विश्लेषण केलं तर बघा. कसं होतं की आपल्याला एखादी गोष्ट वाचायला सांगितली, ती पान भरून असेल तर तेवढी ती कंटाळा येतो वाचायला. आणि त्यात ताल नसेल ना, जर लहान मुलं असतील साधारण 4थी ते 7वी या गटातली, तर त्यांना गाणी जास्त आवडतात. तर गाणंला एक लिमिटेशन असतं, बरोबर, कमी याच्यामध्ये आपण लिहितो त्याला, आणि ते समजायला अवघड असतं. म्हणून तालकथा एक चांगला पर्याय आहे. त्याच्यामध्ये गाणं पण असतं आणि कथा पण असतं, म्हणजे गद्य पण असतं आणि पद्य पण असतं. त्याच्यामुळे ते म्हणताना मजा येते आणि लक्षात पण चांगलं राहतं. तर हा एक तो तालकथेचा पर्याय. म्हणजे जसं पूर्वी आपल्याला अडगुला मडगुला सोन्याचं कडगुलं असे असायची, किंवा नाचणे मोरा, किंवा आणखीन एक होतं ना आपलं की इथे इथे बसरे मोरा, चालले तो तुला वगैरे, असे ते जे पूर्वीच्या होते तशा पद्धतीचा मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्या छान जमल्या. नाही, ते तर पुरस्कार त्याला मिळाला यावरनं कळतच आहे की ते योग्य मार्गानेच लिहिलं गेलं आहे. सर, आपण बालकवी आहात, तर खरं तर मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणायला हवं होतं, पण अजूनही वेळ गेलेली नाही. तर एखादी तुमची बालकविता आमच्या लहान प्रेक्षकांसाठी ऐकवली तर बरं होईल. हरकत नाही. माझी एक अत्यंत आवडती कविता की जी प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी म्हणतोच. अच्छा. त्याने मला कॉन्फिडन्स येतो की चला आता आपण सभा जिंकू शकतो. तशी ती कविता आहे. मी कशी कल्पना केली की मी अत्यंत छोटा झालो, किती छोटा किती छोटा किती छोटा, तर सुईच्या नाका झोपी जाईल एवढा छोटा झालो. सुईचं नाक म्हणजे काय माहिती आहे की ज्यामध्ये आपण धागा होतो. खरं तर त्याला नेढे असा शब्द आहे, पण तो फक्त आता शब्दकोशात राहिलेला आहे, म्हणून मी नाक शब्द वापरला. कवितेचं नाव आहे इवलासा मी. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो, नाकात सुईच्या मी बिनधास्त झोपी गेलो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो, नाकात सुईच्या मी बिनधास्त झोपी गेलो. मुंग्यांचा हात धरुणी वारुळात मी फिरलो, मुंग्यांचा हात धरुणी वारुळात मी फिरलो. लाल मुंग्यांच्या राणीला एक अर्ज देऊन आलो. अर्ज काय दिलाय की लाल मुंग्या चावतात, त्यांनी चावायचं नाही. लाल मुंग्यांच्या राणीला एक अर्ज देऊन आलो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो, नाकात सुईच्या मी बिनधास्त झोपी गेलो. इवल्याशा त्या छिद्रामधून कलिंगडात मी शिरलो, इवल्याशा त्या छिद्रामधून कलिंगडात मी शिरलो. आतले सारे फस्त करुणी मी एसीत बसलो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो,
नाकात सुईच्या मी बिंदास्त झोपी गेलो. पतंगाला पकडून मी निळ्या आभाळी गेलो. पतंगाला पकडून मी निळ्या आभाळी गेलो. भोग पाडून ढगाला मी गोड पाणी प्यालो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो. नाकात सुईच्या मी बिंदास्त झोपी गेलो. स्वार होऊन सिंहावरती मी जंगल सारे फिरलो. स्वार होऊन सिंहावरती मी जंगल सारे फिरलो. पाणी पिणाऱ्या वाघाच्या मी मिशाच कापून आलो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो. नाकात सुईच्या मी बिंदास्त झोपी गेलो. सांडलेल्या दुधात मी बुडता बुडता वाचलो. सांडलेल्या दुधात मी बुडता बुडता वाचलो. दूध साठण्या मांजरे येतात तिच्या मिशांनाच लटकलो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो. नाकात सुईच्या मी बिंदास्त झोपी गेलो. नाकात सुईच्या मी बिंदास्त झोपी गेलो. खूप खूप छान सर. म्हणजे मला पण लहानपण अचानक आठवलं. खूप खूप सुंदर. खूप आवडते ही मुलांना कविता आणि खूप मजा येते सादर करताना. खूप हसतात मुलं आणि मुलांचं हसणं हाच आमचा आनंद. वा वा. हेच आमची पावती. खूप 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 योग्य म्हणालात सर की त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हीच आपली कलेची खरी ताकद आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे की मुलांसमोर एखादा कार्यक्रम, कविता किंवा कथा सादर करताना तुम्हाला आलेले अनुभव, मग ते चांगले असू शकतात किंवा वाईट असू शकतात, ते आम्हाला ऐकायला खूप आवडेल सर. मी जवळजवळ साधारण आतापर्यंत 300-400 तरी कार्यक्रम केले असतील शाळांमधून. वेगवेगळ्या शाळांमधून सरांनी 300 ते पण 400 वाईट अनुभव असा कधीही आला नाही. म्हणजे तांत्रिक अडचणी आल्या की लाईट नाही आहे, माईक नाही आहे वगैरे, पाऊस आला, मैदानात कार्यक्रम आहे, असं आहे. पण कार्यक्रम झाले, खूप मजा केली. एक अनुभव मला सांगायला आवडेल. आमच्याच गावची एक शाळा होती. जवळजवळ 1000 मुलं असतील. 1ली ते 4थीची मुलं होती. 1000 मुलं. आणि व्यासपीठावर आम्ही सगळे बसलो आहे. पहिली भाषणं वगैरे झाली आणि प्रत्येक अशा मध्ये त्या सगळ्या शिक्षक उभे होते. तर मी सरांना विचारलं, का उभे आहेत त्या मॅडम? नाही, ती मुलं गडबड करतात, त्यांना गप्प बसवण्यासाठी त्या उभ्या आहेत. मग जेव्हा माझी बोलण्याची वेळ आली तेव्हा मी सुरुवातीला शिक्षकांबद्दल वगैरे म्हणालो. बाकी शिक्षकांचं महत्त्व वगैरे आणि किती शिक्षण व्यवस्थेत किती महत्त्व वगैरे आहे आणि प्राथमिक शिक्षण किती महत्त्वाचं आहे याबद्दल बोलल्यानंतर मी मॅडमना म्हटलं की तुम्ही तिथे कुणी बसायचं नाही. सगळ्यांनी बाहेर खुर्च्या मांडलेल्या आहेत बाजूला, भिंतीच्या बाजूला, तिकडे बसा. म्हणजे मुलांच्या जवळ मुलांमध्ये तिथे उभं राहायचं नाही त्यांना. मुलांनी जर गडबड केली तर तो माझा कमीपणा आहे. मी समजेल की आता मी तयार नाही झालो मुलांना सांभाळायला. आणि मग सगळ्या त्या स्त्रिया, ते शिक्षक मंडळी सगळे आपापल्या खुर्च्यांवर जाऊन बसले आणि मग पुढे अर्धा-पाऊण तास कार्यक्रम केला. इतकी मजा केली आम्ही मुलांनी आणि आम्ही. आणि कार्यक्रम संपल्यानंतर जो अनुभव आला मला, म्हणजे शिक्षक भेटायला आले खरं म्हणजे मुलांच्या ऐवजी. आणि तुम्ही पहिले पाहुणे आहात की आमची काळजी करणार आहे. नाही तर पाहुणा काय बोलतोय ते मुलांना कळत नाही आणि आम्ही मुलांकडे लक्ष, ज्यांना कळायचं ते त्यांच्याकडे लक्ष नाहीये. तर अशी अवस्था आमची नेहमी असते. पण आज तुम्ही पहिले पाहुणे आहात की मुलांनी तुमचा कार्यक्रमात आस्वाद घेतला आणि आम्ही सुद्धा घेतला. तर हा एक आम्हाला चांगला अनुभव आला. खूप खूप छान अनुभव सर. पण मला विचारावं असं वाटतं की एखादा असा भावनिक अनुभव की तो क्षण तुम्ही कधीच विसरू शकत नाही, असं एखादा अनुभव? हा एक बाबा नावाची कविता माझ्या खिडकी काव्य संग्रहातली. तर शिवाजी पार्कला मी नेहमी फिरायला जातो. तिथे एक बाई भेटल्या. रमेश साहेब तुम्हीच का? मी म्हटलं हो. तर तुमच्याशी मला बोलायचं आहे. त्यांच्या 2 मुली होत्या बरोबर, एक 3री-4थीत शिकणारी आणि एक 7वी-8वीत असेल. म्हटलं काय झालं? तर ते म्हणाले आमच्या मुलीचे बाबा गेल्या वर्षी वारले आणि मला खूप मोठा धक्का बसला. पण मी आणि मुलगी, माझी छोटी मुलगी ही धक्क्यातून बाहेर पडली, पण माझी मोठी मुलगी काही बाहेर नाही पडली. ती अजूनही शांत बसून असते, खेळायला जात नाही, तिचं लक्ष नाही कशातच. आम्ही हिंदुजापासून सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आलो, पण ती काय बाहेर पडत नाही येतात. पण एक दिवस तुमचं पुस्तक आम्हाला मिळालं आणि आम्ही तुमची बाबा कविता वाचली. एकदा नाही, खूप वेळा वाचली आणि खूप वेळा रडलो. आणि काय आश्चर्य, आता आम्ही इकडे ही मुलगी इथे शिवाजी पार्कला समर्थला खेळायला येते. तर मला सुद्धा तेव्हा वाटलं की आपली एक कविता मानसशास्त्राचं काम करते आहे. एखादा माणूस आपल्या दुःखातून बाहेर येऊ शकतो, ते लहान मूल यासारखी वेगळी गोष्ट नाही. आणि तेव्हा मला जाणीव झाली
की साहित्याची ताकद काय असते. काय असते नाही खरंच आहे सर, साहित्याची खूप मोठी ताकद असते हे तुमच्या अनुभवातून कळलं. अशीच एक अनुभव याच्यात पण आला मला. एक डोंबिवलीची एक शाळा आहे, हा सर. मुलींचा अनाथ आश्रम आहे. हा. तर तिथल्या मेट्रनचा फोन आला की तुमच्या कवितेने माझी झोप उडवली. मी त्यांना म्हटलं मॅडम माझ्या तर बालकविता आहेत, आनंद मिळाला पाहिजे. हा. नाही तुमची ती बाबा कविता मी वाचली आणि आम्ही दोघेही विचारात पडलो. मुलीला बाबा आहे, आई पण आहे. मुलगी आणि आई एकत्र राहते आणि बाबा फिरतीवर असतात, पुण्याला असतात ते अच्छा. सर्व्हिसनी. हा. तर तुमच्या कविता वाचल्यानंतर असं लक्षात आलं की आम्ही बाबा असून मुलीला बाबा देऊ शकत नाही. तर आमच्यापैकी एक जण विचार करतो नोकरी सोडायचा. मी म्हटलं तसं काही करू नका, म्हणजे आर्थिक समस्या ही फार महत्त्वाची आहे म्हटलं. त्यांनी पुढे काय केलं मला त्यांनी काय सांगितलं नाही, पण असे अनुभव आलेले आहेत की ते खूप साहित्याची ताकद दाखवतात. 4 ओळीची कविता काय करू शकते ना, त्या कवितेने मला खूप आणि आपली जबाबदारी केवढी आहे, कारण वाचणारा व्यक्ती हा ती कविता किंवा ते काव्य कशा रूपाने घेईल काही सांगता येत नाही. अजून काही अनुभव सर याच्या बाबतीत? अजून एक अनुभव असा आहे की मी एका शाळेमध्ये गेलो होतो पालघरला आणि तिथे खूप अशी झाडी वगैरे होती घरा शाळेसमोर. हा. आणि त्यांना पुरस्कार मिळाला होता, वनश्री पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा. तर त्यांना विचारणार एवढी झाडी होती, ते वाघ वगैरे येत नाही का? तर म्हणजे नाही येत. म्हटलं आला तर नाही ना, आम्ही घाबरत नाही. 2-4 कविता झाल्या माझ्या आणि एक पाल घुसली आणि ही जी पळापळ झाली सगळी. 15 मिनिट नंतर मला सभा बसली जागेवरती. म्हणजे जे वाघाशी घाबरत नाही अशी म्हणणारी मंडळी सगळी ही पळापळ. नाही पण पालीचा अनुभव तो खूपच आहे घराघरामध्ये. तो सगळा माझ्या मी नंतर मला त्या त्याच्यावर एक मी कविता लिहिली पालीची गोष्ट म्हणून आणि ती आता मी सगळीकडे सादर करतो. म्हणजे त्या अनुभवातून हा, काही विषय पण मिळत राहतात. सुंदर सुंदर. सर मगाशी आपण गप्पा मारताना तुम्ही मला एक अनुभव सांगितला तुमचा एका शाळेचा. हा हा. तो ऐकायला आमच्या प्रेक्षकांना तो ऐकायला नक्कीच आवडेल. बऱ्याचदा मी काय करतो, म्हणजे कार्यक्रम शाळेत झाले की मी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेतो. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, पाहुणे येतात, व्यासपीठावर बसतात, कार्यक्रम झाला की मुख्याध्यापकांबरोबर निघून जातात आणि मुलांना असं वाटतं की किती मोठी लोक आहेत, ती किती छान लिहितात, आपल्याला असं जमणार नाही आहे वगैरे. तर मुलांचं बरोबर आपला सुसंवाद झाला पाहिजे यासाठी मी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ठेवतो. मुंबईत ठेवतो. मी एका ग्रामीण भागात गेलो होतो, ठाणे जिल्ह्यातल्या एका आदिवासी भागामध्ये. तिथे प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात एका मुलीने मला प्रश्न विचारला की सगळी मुलं किंवा सगळे लोक कवी का होऊ शकत नाहीत. म्हणजे मी विचार सुद्धा केला नव्हता की एका ग्रामीण भागातल्या आदिवासी पट्ट्यातल्या मुलीने, म्हणजे तिथल्या शिक्षकांना मी जेव्हा विचारलं तुमची समस्या काय, ते म्हणतात वर्गात साप येतात ही समस्या आहे. म्हणजे अशा शाळेतली मुलगी विचारते की कविता सगळे का लिहू शकत नाही. पण त्यावेळेला मी पण असं उत्तर दिलं की तुला कोणी सांगितलं सगळे कवी होऊ शकत नाही. प्रत्येक जण कवी होऊ शकतो, प्रत्येक जण कवी असतो, फक्त त्याचं माध्यम वेगळं असतं. मी माझ्या कविता लिहिणं म्हणजे अभिव्यक्त होणं, आपण व्यक्त होणं, माझ्या मनातल्या गोष्टी सांगणं. मी शब्दांच्या माध्यमातून सांगतो, कोणी रंगांच्या सांगत असेल, कोणी अभिनयाच्या सांगत असेल. म्हणून तू एखादी घरी जाऊन छान भाजी बनव, ती 10 लोकांना आवडली, तुला आनंद मिळाला, त्यांना आनंद मिळाला खाताना, ती तुझ्यासाठीच कविता समज. त्यामुळे कविता लिहिणं म्हणजे फक्त कागदावरती काळ्याचा पांढरं करणं नव्हे आहे, तर व्यक्त होणं हा एक कवितेचाच प्रकार आहे. तुम्ही कसेही व्हा, कुठल्याही कलेतून व्हा किंवा घरी कुठलं एखादं म्हणजे अगदीच साहित्यिक भाषेत सांगायचं म्हटलं तर लता मंगेशकरांनी म्हटलेलं एखादं सुंदर गाणं ही तिची कविता असते. आणि सचिन तेंडुलकरनी असा हिरव्यागार कोणाला चिरत जाणारा स्क्वेअर कट मारला, ती त्याच्यासाठी कविता असते. सुंदर. त्या सगळ्या कविता सुंदर सर, सुंदर सर. आणि आणखीन शाळेतली एखादी आठवण जी तुम्ही जिने तुम्हाला आयुष्यभर एक अशी आठवण दिली असेल की ती तुम्ही कधीच विसरू शकत नाही? हो, ती सांगायला मला आवडेल. मला स्वप्नाला पुरस्कार मिळाला होता बुलढाण्यामध्ये, भारत विद्यालय. एक आगळी वेगळी शाळा, म्हणजे मुलांचं शिक्षणामध्ये किती सहभाग असला पाहिजे हे त्या शाळेतून शिकावं. अशी अनेक शाळांमध्ये उदाहरणं दिली की तुम्ही त्या शाळेला भेट द्या आणि ते मुलांकडनं काय काय करून घेतात. म्हणजे आम्ही गेलो ना त्या दिवशी त्या शाळेमध्ये हे होतं वेशभूषा स्पर्धा. पण वेशभूषा स्पर्धेसाठी कोणतंही व्यासपीठ नव्हतं, काही नाही. त्या शाळेची पद्धतच अशी होती की मुलांनी वेशभूषा करून यायचं, नेहमीप्रमाणे शाळा चालेल, परीक्षक तुम्हाला बघतील. अशा प्रकारची वेशभूषा. आचार्यात्रे त्यांनी पुण्यतिथी साजरी केली. पाहुणावरी कोणी नाही, ज्यांना भाग घ्यायचे त्यांनी पुस्तकं घेऊन जायचे आणि त्याच्यावरती
ती व्याख्यानं द्यायची अशा पद्धतीचं. तर मला जो पुरस्कार मिळाला त्यावेळेला बुलढाण्याचे जिल्हा प्रमुख म्हणजे जिल्हाधिकारी आले होते, मला नाव त्यांचं आठवत नाही आता, BG वाघ मला वाटतं ते होते. व्यासपीठावरती सगळे आम्ही बसलो आहे, जिल्हाधिकारी, मी आणि सगळी मुलं, 10वीचा मुख्यमंत्री, 9वीचा मुख्यमंत्री, 8वी मुलं. येस. आणि सगळे शिक्षक समोर एन्जॉय करतात कार्यक्रम. आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एक मुलगा आणि एक मुलगी. म्हणजे कार्यक्रमाचे 3 हे झाले, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, तिन्ही संचात 30 मुलं होती. आणि सगळं मुलंच करत होती. पाहुण्यांचे सत्कार मधलं सूत्रसंचालन, आणखीन काय असेल, मुलाला बोलवणं, व्याख्यानाला, सगळं त्यांच्याकडे इतकं सुंदर, इतकं अप्रतिम. आणि आणखीन एक त्या शाळेचा विशेष म्हणजे त्या शाळेत आम्ही फिरलो सगळीकडे, जवळजवळ 100 बोर्ड असतील, सगळ्या बोर्डवरती माझ्या कविता आणि चित्र काढलेली पुस्तकातली. एक वेगळा अनुभव आणि खरोखर म्हणजे न भूतो ना भविष्यती असं म्हणतात ना, की याच्यापूर्वी कधी अनुभवलं नाही. 2 वेळा मी राज्य पुरस्कार घेतला, पण त्याच्या तुलनेत तो म्हणजे 100 पट एवढा मोठा कार्यक्रम आम्ही एन्जॉय केला. खरंच आहे, शाळेच्या प्रत्येक फलकावर जर आपली कविता आपल्याला दिसत असेल तर यापेक्षा मोठं सुख एखाद्या लेखकासाठी असू शकत नाही. आणि सर तुम्ही मगाशी गप्पा मारताना मला म्हणालेलं की त्यांनी काहीतरी अशी डायरी पण त्या शाळेची एक पद्धत होती की त्यांची पुस्तकं निवडण्याची जी समिती होती, त्या समितीत मुलंच होती. फक्त 2 मोठे शिक्षक आणि 5 मुलं. 7वी येते, मग ते 7वीच्या वर्गांना पुस्तकं देणार वाचायला. आणि वाचल्यानंतर प्रत्येक मुलाने आपला अभिप्राय द्यायचा. त्या अभिप्रायाची वही एक छान बनवली होती त्यांनी, फाईल त्यांनी मला वाचायला दिली. आणि सर ती चाळा, मुलांना तुमच्याबद्दल काय वाटतंय ते बघा. तर पहिलंच पानावर होतं, सर तुमच्या कविता खूप छान आहे, तुम्ही महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी व्हाल. बापरे, म्हणजे 11 सालात त्यांनी म्हटलं, आता थोडासा प्रकाश दिसायला लागला. नाही, मुलं ते म्हणतो ना आपण, मुलं देवदर्शी फुलं, आणि त्यांच्या मुखातून जे येतं ते खरं होतंच. आणि आम्ही अपेक्षा करू की खरंच त्यांचं म्हणणं अगदी तंतोतंत खरं व्हावं आणि तुम्हाला असंच यश मिळावं. सर मगाचपासून तुमच्या बाबा या कवितेबद्दल खूप ऐकलं, आणि त्यातून एखादं लहान मुलगी त्या ट्रॉमामधून, जे आपण म्हणू बाबांना गमावल्याचा जो ट्रॉमा किंवा दुःख आहे त्यातून बाहेर पडते, किंवा एक पालक असे विचार करतात की नाही, मी आई म्हणून तर आहे माझ्या मुलांकडे, पण एक पालक म्हणून बाबाही असणं गरजेचं आहे. तर ते नोकरीचा राजीनामा द्यावा इथपर्यंत विचार करतात. तर सर आमच्या प्रेक्षकांना ती कविता ऐकायला खूप आवडेल, कारण हा आता शेवटचा आपण शेवटाकडे वळलोय. तर सर ती कविता, ही कविता मी शक्यतो सादर करत नाही लहान मुलांपुढे, कारण खूप भावनिक आहे आणि मुलं रडतात वगैरे. आणि माझं असं म्हणणं आहे की मुलांपुढे नेहमी मनोरंजनात्मक बोलावं. मुलं हसली पाहिजेत मनसोक्त. त्यांना बोध द्यायचा असेल तो सुद्धा असा कॅप्सूलच्या औषधासारखा, वरून तुम्हाला कळू नाही लागलं, ते खाऊन झाल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे की हा त्याला काहीतरी आपल्याला शिकायला मिळालं. तसं म्हणजे माझ्या सगळ्या कविता, तुम्ही जशी पहिली कविता होती ना तशाच मी कविता सादर करतो. विनोदी, हसल्या पाहिजेत, धक्कातंत्राचा वापर वगैरे असा त्याचा प्रकार असतो. ही कविता वेगळी आहे, मी कधीच सादर करतो तुमच्याकडे. कवितेचं नाव आहे बाबा. तर विषय असा आहे की आई वडिलांची भांडणं हा घराघरातला एक विषय आहे सगळीकडे. आणि काय होतं की या भांडणामध्ये मुलांच्या भावविश्वाचा कोणी विचार करत नाही. मुलं अक्षरशः कोलमडून जातात आणि अकाली प्रौढ होतात, कोणी मनोरुग्ण होतात, मानसिक आजारी होतात. तर असंच एक घर आहे की आई बाबा वेगळ्या ठिकाणी राहत आहेत आणि आईबरोबर मुलगी राहते, आणि ती मुलगी आपल्या आईला आपल्या बाबांबद्दल विचारते. अशी ती कविता आहे. कवितेचं नाव बाबा. देवाघरी नाही गेला दूर देशी नाही, देवाघरी नाही गेला दूर देशी नाही, माझा बाबा कुठे गेला सांग ना ग आई. काल शाळेत सगळ्या मुली बाबांसोबत आल्या होत्या, काल शाळेत सगळ्या मुली बाबांसोबत आल्या होत्या, माझे बाबा कौतुकानं सांगत होत्या. हात धरून बाबांचा त्या गात होत्या गाणी, हात धरून बाबांचा त्या गात होत्या गाणी, मी मात्र एकटीच होते डोळ्यात माझ्या पाणी. कसा दिसतो कुठे असतो ठाऊक नाही मला, कसा दिसतो कुठे असतो ठाऊक नाही मला, बाबा अशी हाक देखील कधी मारली नाही त्याला. नाव काढतात बाबांचं तू इतकी काग चिरतेस, नाव काढतात बाबांचं तू इतकी काग चिरतेस, मग बंद करून दार तू खूप खूप रडतेस. जाऊ दे ग आई करू नको दुःख, जाऊ दे ग आई करू नको दुःख,
दुःख बाबांशिवाय राहायचं ध्यानात ठेवी पक्क, बाबांशिवाय राहायचं ध्यानात ठेवी पक्क. अशी ही कविता आहे. सर खरंच खरंच खूप छान, मंत्रमुग्ध करणारीच कविता आहे सर. खरंच एका मुलीचं मन जे आपल्या बाबांना शोधतंय की कधी माझ्यासोबत माझ्या शाळेत येतील माझे बाबा, पण तेच मन आईला सुद्धा धीर देते की मी सवय सुद्धा लावी बाबा नसण्याची. खरं तर आई आणि बाबा ही दोन्ही व्यक्तिमत्व मुलाच्या विकासासाठी फार महत्त्वाची आहेत. त्याचं भान पालकांनी ठेवलं पाहिजे. आणि घरात काही वादविवाद झाले तर त्यात मुलांपासून त्याचा परिणाम मुलांवर झाला नाही पाहिजे याचा विचार जरूर व्हायला पाहिजे. खरंच ही कविता ऐकून कदाचित ऐकणारे पालक त्याबद्दल विचार करतील. खरंच एका पालकाने जरी विचार केला तर आमचा हा इंटरव्ह्यू खरंच सक्सेसफुल होईल. सर आता आपण शेवटाकडे वळतोय, तर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आता हे कोरोना जो काळ आपल्याला उद्भवला आहे किंवा पॅन्डेमिक किंवा हे लॉकडाऊन आता जे वाढले 15 दिवस आणखीन, आपण प्रत्येक जण मोठ्या लोकांचा विचार करतोय, मोठे लोक आजारी पडतायत किंवा जीव जात आहेत काही लोकांचे, घरातल्या घरात त्यांना कंटाळा येतोय बसण्याचा. लहान मुलांचा कोणी विचारच करताना मला कुठेच अजून तरी दिसलं नाही आहे. म्हणून आम्ही आता आमचं जे आम्ही प्रमुखतर्फे लहान मुलांसाठी बालनाट्य शिबिर ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करतोय. ही एक प्रयत्न असेल, तो कितपत सक्सेसफुल होईल माहीत नाही, पण तुम्ही काय सुचवाल पालकांना आणि मुलांना सुद्धा? सर तुम्ही सांगितलं ते खरं आहे की या करोना काळात सगळं जग थांबल्यासारखं वाटतंय. म्हणजे वैयक्तिक एक लेखक म्हणून माझ्यावर सुद्धा त्याचा परिणाम झाला की वाचून दमलो, ऐकून दमलो, सुचेन असं बंद झालं. म्हणजे पेन उचलून लिहायला बसावं तर काही सुचेन असं झालं, अशी अवस्था आलेली आहे सगळ्यांनी. पण तरीसुद्धा यातून आपण मार्ग काढू शकतो. त्यासाठी अनेक माध्यम आहेत. म्हणजे वाचन तर आहेच, श्रवण आहे, पाहणं आहे. आता पाहण्यामध्ये आपण टी व्ही तर पाहतोच, कम्प्युटर असतात, सगळ्यांकडे मोबाईल असतो. तर मोबाईलवर सुद्धा खूप आता उपलब्ध आहे. यूट्यूबचं माध्यम आहे किंवा स्टोरी टेलसाठी ॲप आहेत. कितीतरी संस्था लिंक्स पाठवतात तुम्हाला पुस्तकाच्या, त्या पुस्तकांमधल्या लिंक्स तुम्ही त्या याच्यात डाउनलोड करून वाचू शकता. किंवा आता मला एक अनुभव आला, आता गेल्या आठवड्यात मला एका नंदानी हायस्कूलमधून फोन आला की तुमच्या कविता आम्ही यूट्यूबवर सादर केल्या, तुम्ही बघा. किती छानपैकी त्यांनी त्या मॅडमने कविता मुलांकडनं म्हणून घेतल्या होत्या. त्यातली एक ना दुसरीतली मुलगी आहे, ती कविता म्हणते आहे. मी त्यांना विचारलं तुम्ही कशी कविता ही त्यांच्याकडनं तयारी करून घेतली, तर म्हणजे मी फक्त 2-2 ओळी त्यांच्याकडनं म्हणून घेतल्या आणि नंतर ते एडिट केलं. तर म्हणजे एवढी मेहनत लोक घेत आहेत काही, म्हणजे बघा शिक्षक मेहनत घेत आहेत, पालकांनी काय घेऊन खरं आहे ते. तर त्यांनी केलं. किंवा एका शाळेचा फोन आला की म्हणाले की पुस्तक दिनानिमित्ताने तुमच्या कवितेचं वाचन केलं ऑनलाईन. तर काय मुलांना तिकडे नटायला सांगितलं. मुलं मुली छानपैकी साड्या वगैरे घालून, काही छान कपडे घालून मुलं तयार होती आणि त्यांनी तिथे कवितेचं वाचन केलं आणि ते व्हिडिओ सगळीकडे पाठवले. म्हणजे ते दुसरीची मुलं सुद्धा कविता पुस्तकात बघून किंवा मोबाईलमधून वाचतायत. याचा अर्थ त्यांचं वाचन चांगलं आहे हे आमच्या लक्षात आलं तेव्हा. आणि कविता वाचनाचं तंत्र पण त्यांच्याकडे होतं हे लक्षात आलं. तर असे काही पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे की त्यातून आपण करू शकतो. पण तिथपर्यंत जाण्यासाठी पालकांनी मदत केली पाहिजे. पालकांनी सांगितलं पाहिजे की हा यूट्यूब चॅनल ओपन झालेला आहे, तू हे ऐकू शकतोस, तुला पाहिजे त्या तू कविता सादर कर, आम्ही त्यापुढे पाठवू शकतो. तू एखादी कथा वाच, ती आम्ही डाउनलोड करू यूट्यूबला पाठवून देऊ. किंवा वेगवेगळी मॅगझिन्स आहेत, मासिकं आहेत, वयम, किशोर सारखी, निर्मळ रानवारा यासारखं एक मासिक आहे. तर सगळं लहान मुलांचंच येतं, बालसाहित्य किंवा बाल मैफिल मार्च टाईममध्ये किंवा लोकसत्तेमध्ये असे वेगवेगळे लहान मुलांच्या कथा येतात, कविता येतात. तर ते येत असतं सगळे आपल्या आजूबाजूला आहे, फक्त आपलं लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्षात आणून देण्याचं काम पालकांनी केलं पाहिजे. तर ते झालं तर आपण करोना काळाचा सुद्धा पॉझिटिव्ह असा विचार किंवा वापर करू. एखादा ह्या वेळेचा म्हणजे रिकाम्या वेळेचा एखादं आपल्याला कला आपल्याला आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करू शकतो आपण. नाही खरंच आहे. शब्द कोडी येतात खूप, ती सोडवली तरी आपली भाषा आपण समृद्ध करू शकतो. वाचनातून भाषा समृद्ध होईल. अनेक पर्याय उपलब्ध आहेत, फक्त आपण वेळेचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि पालकांनी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे. बरोबर आहे. थँक्यू सो मच सर. रमेश तांबे सरांचा मी खूप खूप आभार मानतो की आमच्या चॅनेलसाठी ते वेळात वेळ काढून आले. आमचं हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.